वंदे मातरम. सप्रेम नमस्कार. आपण पाहत आहात द एक्विडेस इन्साइट्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 10 जुलै 2026 रोजी एक असा शासन निर्णय जारी केलेला आहे की ज्याकडे फारसं लक्ष गेलं नाही, पण भविष्यात लाखो NPS कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होणार याची दिशा ठरवणारा हा निर्णय ठरू शकतो. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या दिशेने उचललेले महत्वाचे पाऊल म्हणजे हा निर्णय मानला जात आहे. हा GR नेमका काय सांगतो? प्रत्यक्ष पेन्शन अदा करण्याची कार्यपद्धती ठरवण्यासाठीच्या या समितीमध्ये कोणते सदस्य आहेत, त्यांना अहवाल सादर करण्यासाठी किती मुदत देण्यात आलेली आहे, या अनुषंगाने आज आपण मूळ शासन निर्णयाच्या आधारे माहिती घेणार आहोत. मित्रांनो, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजे UPS या दोन्ही योजनांच्या अनुषंगाने माहितीपर व्हिडिओ तयार करण्याचा आमचा मानस आहे. आपण या माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होण्यासाठी आपले हे चॅनल आठवणीने सबस्क्राईब करणे मात्र आवश्यक आहे. मित्रांनो, मागील काही दिवसांपासून आपण पेन्शन, 8वा वेतन आयोग आणि NPS संदर्भातील विविध घडामोडी पाहत आहोत. अशातच महाराष्ट्र शासनाने 10 जुलै 2026 रोजी एक महत्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. पहिल्या नजरेला हा एक साधा प्रशासकीय आदेश वाटू शकतो. असे रोज शासनाचे GR निघत असतात, पण प्रत्यक्षात हा शासन निर्णय सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या दिशेने उचललेले महत्वाचे पाऊल मानले जात आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजे NPS लागू असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची हालचाल या निमित्ताने सुरू झाली आहे. राज्य शासनाने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत निवृत्त कर्मचाऱ्यांना मंजूर असलेले निवृत्ती वेतन प्रत्यक्षात कसे अदा करायचे, त्यासाठी कोणती कार्यपद्धती असावी आणि प्रशासकीय प्रक्रिया कशी राबवावी याचा आराखडा तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने या संदर्भात 10 जुलै 2026 रोजी शासन निर्णय जारी केलेला आहे. मित्रांनो, सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करणं आवश्यक आहे. हा शासन निर्णय नवीन पेन्शनचा दर जाहीर करणारा नाही, तसेच कर्मचाऱ्यांना तत्काळ पेन्शन मिळणार असल्याची स्वतंत्र घोषणा करणारा देखील नाही. हा शासन निर्णय म्हणजे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती निश्चित करण्याच्या दिशेने उचललेले पुढचे प्रशासकीय पाऊल आहे. इम्प्लिमेंटेशनचं एक स्ट्रक्चर हे लोक ठरवणार आहेत. आता या शासन निर्णयाची पार्श्वभूमी समजून घेऊ. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 20 सप्टेंबर 2024च्या निर्णयानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना 2 योजनांपैकी एका योजनेमध्ये सहभागी होण्याचा पर्याय दिला होता. हे आपल्या सर्व संबंधितांना माहित आहे. यामध्ये राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजे NPS किंवा केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजे UPS या 2 पर्यायांचा समावेश होता. त्यानंतर 6 मे 2026च्या शासन परिपत्रकानुसार NPS लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंबंधीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. मात्र या परिपत्रकातील मुद्दा क्रमांक 12 मध्ये एक महत्वाची बाब त्यावेळी नमूद करण्यात आली होती. ती काय? सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत निवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मंजूर असलेले निवृत्ती वेतन प्रत्यक्षात अदा करण्यासाठीची सविस्तर कार्यपद्धती स्वतंत्रपणे निश्चित केली जाईल असे त्यात म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर आता 10 जुलैच्या शासन निर्णयाद्वारे समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये एकूण 5 सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. समितीचे अध्यक्ष कोण आहेत? चंद्रशेखर बाळकृष्ण बिवलकर. चंद्रशेखर बाळकृष्ण बिवलकर हे कोण आहेत? हे सेवानिवृत्त संचालक आहेत या कोषागार विभागाचे. दुसरे सदस्य आहेत ते सेवानिवृत्त वरिष्ठ उपमहालेखापाल आहेत शशिकांत सरफरे. आणि तिसरे सदस्य आहेत हे पण सेवानिवृत्त अवर सचिव आहेत आशिष लोपिस. हे
सदस्य आहेत आणि चौथे सदस्य जे आहेत ते महेश मुरलीधर बच्छाव हे सेवानिवृत्त उपसंचालक आहेत. आणि या समितीचे सचिव हे आहेत सध्याचे विद्यमान राज्य अभिलेख देखाभाल अभिकरण विभागाचे उपसंचालक हेमंत जाधववर हे सचिव आहेत. हे सर्व कोऑर्डिनेशनचं काम हे साहेब करतील. ही सर्व मंडळी प्रशासकीय क्षेत्राचा लेखा क्षेत्राचा अनुभव असलेले अधिकारी आहेत. विशेष म्हणजे यांना राज्य अभिलेख देखभाल यंत्रणेतील मोठा अनुभव आहे, म्हणून या अधिकाऱ्यांचा समावेश या समितीमध्ये सरकारने केला असावा. त्यामुळे पेन्शन मंजुरी, लेखा विभागाची प्रक्रिया, सेवा अभिलेखांची तपासणी आणि प्रत्यक्ष निवृत्ती वेतन अदा करण्याची पद्धत या सर्व बाजूंचा अभ्यास या समितीकडनं होण्याची अपेक्षा आहे. आता समितीचे नेमके काम काय असणार आहे? शासनाने त्यांना काही गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्या अंतर्गतच या मंडळींना काम करावं लागणार आहे. शासन निर्णयानुसार समितीला मुख्यतः 2 जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. पहिली जबाबदारी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मंजूर असलेले निवृत्ती वेतन अदा करण्यासाठीची सविस्तर कार्यपद्धती निश्चित करणे. या कार्यपद्धतीमध्ये कोणत्या कार्यालयाने प्रस्ताव तयार करायचा, कोणती कागदपत्रे आवश्यक असतील, सेवा अभिलेखांची पडताळणी कशी करायची, निवृत्ती वेतनाची गणना आणि मंजुरी कोणत्या पातळीवर होईल आणि प्रत्यक्ष रक्कम अदा कशी केली जाईल, अशा अनेक प्रशासकीय मुद्द्यांचा समावेश यामध्ये होऊ शकतो. मात्र मित्रांनो, शासन निर्णयात या सर्व प्रश्नांची अंतिम उत्तरे अद्याप देण्यात आलेली नाहीत. ती प्रक्रिया ठरवण्याचे काम समितीकडे सोपवण्यात आलेलं आहे. अजून एक समितीची दुसरी महत्वाची जबाबदारी म्हणजे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मंजूर असलेले निवृत्ती वेतन अदा करण्याची सविस्तर कार्यपद्धती तयार करून 2 महिन्याच्या आत शासन निर्णयाच्या प्रारूप सह आपला अहवाल शासनाला सादर करायचा आहे. म्हणजे समितीला केवळ चर्चा करून सूचना द्यायच्या नाहीत, तर प्रत्यक्ष शासन निर्णय जारी करता येईल अशा स्वरूपाचा मसुदा तयार करून शासनासमोर ठेवायचा आहे. मित्रांनो, समितीमधील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या मानधनाबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार आहे. हा काय आपला कार्यक्षेत्रातला विषय नाही. शासनाने त्यांना भरपूर मानधन द्यावं आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या लाभाच्या दृष्टीने त्यांनी चांगले नियम उपाययोजना कराव्यात अशा आपण अपेक्षा करू. मित्रांनो, या शासन निर्णयाचे महत्व नेमकं काय आहे? आजपर्यंत सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची धोरणात्मक चौकट जाहीर झाली होती. कर्मचाऱ्यांना पर्याय देण्यात आला होता. त्या संबंधीचे परिपत्रकही जारी करण्यात आले होते. परंतु एखादी योजना घोषित करणे आणि त्या योजनेतून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष पेन्शन जमा होणे या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यासाठी सेवा नोंदी, पात्रता, गणना, मंजुरी, लेखा तपासणी आणि प्रत्यक्ष देयक यांची स्पष्ट प्रशासकीय साखळी आवश्यक असते. मित्रांनो, 10 जुलैची समिती जी आहे बिवलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली, ही समिती हीच साखळी तयार करण्यासाठी नेमण्यात आलेली आहे. म्हणून या शासन निर्णयाकडे अंमलबजावणीच्या प्रक्रियेतील एक महत्वाचा टप्पा म्हणून पाहता येईल. मात्र समितीचा अहवाल शासनाने स्वीकारल्यानंतर आणि त्यावर पुढील शासन निर्णय जारी झाल्यानंतरच प्रत्यक्ष कार्यपद्धती पूर्णपणे स्पष्ट होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सध्या अफवा किंवा अपूर्ण सोशल मीडियावरील संदेशांवर, मेसेजवर विश्वास न ठेवता शासनाच्या पुढील अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. तो जो 10 जुलैचा GR आहे तो आम्ही सोबत तुम्हाला दाखवतोय. समिती 2 महिन्यात अहवाल सादर करणार असल्याने येत्या काळात सुधारित NPS योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात आणखीन स्पष्टता येण्याची मात्र अपेक्षा आहे. समितीचा अहवाल किंवा पुढील शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचेही आपण सविस्तर विश्लेषण करू. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपल्या सहकारी, अधिकारी, कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना हा जरूर शेअर करावा. चॅनल आठवणीने सबस्क्राईब करावं. एक शासन सेवेतले लेखाधिकारी आहेत, आमचे मित्र आहेत, त्यांच्याकडनं आपण हा NPSचा हिशेब समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्याकडनं पुरेशी माहिती प्राप्त झाली की एक त्याच्यावर आपण व्हिडिओ करणार आहोत. त्यासाठी आपण हे चॅनलशी जोडलेले राहा. आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद.